शेंडा पार्कमध्ये आता IT पार्क म्हणजे होणार आहे असं ऐकण्यात आलंय. मग तिथं कोल्हापूरमधल्या म्हणजे आम्ही जे कोल्हापूरमध्ये शिकतोय त्यांना तिथं जॉब भेटेल? 2004 साली पहिल्यांदा आमदार झालो. 2005-06 साली पुण्यामध्ये एक सन अँड सँड हॉटेल आहे. आम्ही 6 मित्रांनी कॉन्ट्रीब्युशन काढले पैसे आणि तिथं सेमिनार ठेवला आणि IT कंपन्या बोलवले. 63 IT कंपन्या आल्या होत्या. विलासराव देशमुख साहेब मुख्यमंत्री होते. विलासराव देशमुख साहेबांना मी आग्रहानं उद्घाटनला बोलवलं. त्यांनी उद्घाटन केलं आणि सांगितलं तुम्ही कोल्हापूरला जावा, तुम्हाला सगळ्या सुविधा आम्ही देतो. CM म्हणून आम्ही सगळं सपोर्ट करू. ते निघून गेले स्टेजवर आणि मग मी कमिशनर स्टेजवर बसलो. पहिला प्रश्न होता कोल्हापूरमध्ये CBSEची स्कूल किती आहेत. दुसरा कोल्हापूरचं पाणी स्वच्छ नाही आहे. तिसरा एअरपोर्टला फ्लाईट्स तुमच्या किती काम करत आहेत. मॅकडोनाल्ड आहे का. मग आमच्या लक्षात आलं IT फ्रॅटर्निटीला एक इकोसिस्टीम लागते. फ्लाईट आता सुदैवाने एअरपोर्ट झालेला आहे. फ्लाईट आपल्या चांगल्या चाललेल्या आहेत. थेट पाईपलाईन झालेलं आहे. पाणी स्वच्छ आपल्याला शहराला आलेलं आहे. कनेक्टिव्हिटी आपल्या कोल्हापूर शहराची चांगली झालेली आहे. कोकणातनं येणारे रस्ते आता व्यवस्थित व्हायला लागलेले आहेत. पुणे कोल्हापूर हायवे आता व्हायला लागलेला आहे. हे झाल्यामुळं उद्या नाही म्हटलं तरी पुण्यातल्या लोकांना यावंच लागेल इकडं IT पार्कमध्ये. कारण की पुणे आता कंजेस्ट झालेलं आहे. डिकंजेस्ट व्हायचं तर आता आम्ही कसं अट्रॅक्ट करतो त्याच्यावर अवलंबून आहे. म्हणजे पॉलिसीज आता आपण आणलेले आहेत की तुम्ही कोल्हापूरला या, सांगलीला या, साताराला या, तुम्हाला अपॉर्च्युनिटी आहे. इथं जे लागणारा शिक्षित वर्ग आहे तो तुम्हाला अवेलेबल आहे. हे देखील आपण त्यांना पटवून सांगितलेलं आहे. आता IT कंपन्या म्हणजे साधारणपणे आपल्याकडं 350 ऑलरेडी कोल्हापूरमध्ये आहेत, ज्यामध्ये 9,000 लोक काम करत आहेत ऑलरेडी एक्झिस्टिंग. 8 ते 9,000 ते वेगवेगळ्या सेक्टरमध्ये आहेत. BPO आहेत, KPO आहेत किंवा बाकीच्या सॉफ्टवेअर करणाऱ्या कंपन्या आहेत. आता हा प्रयत्न माझा देखील चालू आहे की आपण तिथं आता जागा आरक्षित केलेली आहे शेंडा पार्कला. IT कंपन्यांनी तिथं यावं आणि स्वतःच्या कंपन्या उभाराव्या जेणेकरून इथला जॉब सगळ्यांना मिळेल. आता आपण केंद्राने एक योजना आणलेली आहे की ग्रोथ सेंटर्स तयार करायचे. ग्रोथ सेंटर्स आता मी त्याच्यावर पुढच्या आठवड्यात एक बैठक घेतोय. मी ऑब्झर्व काय केलं कोल्हापूरमध्ये, मुंबई, पुणे आणि नाशिक याचा एक ट्रायंगल झाला आहे डेव्हलपमेंटचा. तसा माझ्या डोक्यात आहे कोल्हापूर, सांगली आणि साताऱ्याचा करायचा ट्रायंगल. ज्या ट्रायंगलची इकोसिस्टीम ही एम्प्लॉयमेंटसाठी असेल, कल्चरल देवाणघेवाणसाठी असेल, टुरिझमसाठी असेल, एज्युकेशनसाठी असेल, स्पोर्ट्ससाठी असेल, सगळ्या सेक्टरमध्ये या 3 जिल्ह्याचं आपल्याला इकॉनॉमी वाढवता येतील का एकमेकाशी बोलून. त्यात काय आहे की साताऱ्याला जागा भरपूर आहे, सांगलीच्या वरच्या दुष्काळी भागात जागा भरपूर आहे, तिथं इंडस्ट्री करता येईल का आणि त्याचं इकोसिस्टीम आपल्या कोल्हापूर आणि 2 जिल्ह्याशी जोडता येईल का हा प्रयत्न चालू. आणि IT इंडस्ट्रीवाल्यांचं काय की हैदराबाद, बेंगलोर, नोएडा किंवा पुणे, मुंबई ते एवढे सेटल झाले तिथं त्यांना बाहेर पडायचं नाही तिथनं. म्हणून आता स्टेट गव्हर्नमेंटने एक पॉलिसी आणलेलं आहे. 2 टायर सिटीजमध्ये तुम्ही IT इंडस्ट्री उभा केली तर तुम्हाला टॅक्सेशनमध्ये सवलत दिली जाईल. म्हणजे समजा कोल्हापूरमध्ये एखादी IT कंपनी आली, पुण्यात जर उभी केली तर त्याला ₹1 टॅक्स असेल, कोल्हापूरमध्ये आली तर त्याला 50 पैसे असेल. आता हे का करायला लागलो आहे की लोकांनी 2 टायर सिटीजमध्ये यावं, अट्रॅक्ट व्हावं, हा आपला प्रयत्न आहे. थोडा वेळ लागेल त्याला, ताबडतोब होणार नाही. मी हे प्रयत्न केलेत असं नाही, कारण की मी IT मिनिस्टर होतो, त्यामुळे या सगळ्या कंपन्यांना भेटलेला आहे, प्रयत्न केलेले आहेत. त्यांचे चॅलेंजेस वेगळे आहेत, प्रयत्न चालू आहेत, ऑनगोईंग प्रोसेस आहे.